हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया आई आणि बाबा रिटायर होत आहे त्याचा 26 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात बघितलं आपण, समीर आणि शुभा बँकेत गेलेले असतात. येताना पैसे घेऊन येतात. तेव्हा समीर बोलतो, आई ही बॅग धर, मी रिक्षा बघतो. तेव्हा शुभा बोलते, नाही रे बाबा, मला भीती वाटते. तेव्हा समीर बोलतो, अगं मी फक्त रिक्षा बघतोय. तेवढ्यात काही गुंड त्या दोघांवर पाळत ठेवून असतात. तेवढ्यात ती लोक येतात आणि शुभाच्या हातातून बॅग घेण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा शुभा समीर समीर ओरडते. समीर येतो आणि बॅग वाचवायचा प्रयत्न करतो आणि त्या गुंडांशी झटापटी करतो. तेवढ्यात एक गुंड चाकू काढतो आणि तो चाकू मारणार. तेवढ्यात समीर शुभाला बाजू करतो आणि तो चाकू समीरलाच लागतो. या झटापटीत बॅग खाली पडते आणि तो गुंड बॅग घेऊन पळून जातात आणि समीर ही जमिनीवर कोसळतो. इकडे नारडा मकरंदला बोलत असतो की अर्धवट कामं तुम्ही करतात मिस्टर किल्लेदार. अर्धवट पेपर्स तुम्ही घेऊन आलेत, मी नाही. सगळ्या सह्या घेऊन या आणि तुमचे 50 लाख रुपये घेऊन जा. तेव्हा मकरंद बोलतो, 50 लाख? आता माझं ठाम मत आहे मिस्टर नारडा की तुमची माणसं अर्धवटच काम करतात. तेव्हा मकरंद बोलतो, म्हणजे हेच की ही डील 50 लाखात होणार नाही असं मी घमंडेंना सांगितलं होतं. आत्ताच्या रेटने या जागेची किंमत 1 करोड रुपये होते. तेव्हा मकरंद बोलतो, तुम्हाला काय वाटलं? तुम्ही म्हणाल तो रेट मी मान्य करेल मिस्टर नारडा. माझं फक्त कामच नाही, डोकंही फास्ट चालतं. सगळी माहिती काढून आलोय मी. आणि घमंडे मला सांगत होते की तुमचा व्यवहार असा ओपन असतो म्हणे. मग 1 कोटीच्या जागेचे 50 लाख रुपये कसे ऑफर करू शकतात तुम्ही मला? तेव्हा नारडा बोलतो, हे काम तुम्ही लिगली करत नाहीये. तेवढ्यात मकरंद बोलतो, मग तुम्ही करतायत. या जागेची मी 1 करोडच घेणार. तेव्हा मकरंद बोलतो की तुमच्याकडे 1 करोड नसेल तर सांगा मला, म्हणजे काय मी दुसऱ्या बिल्डर करून डील फायनल करून येईल. तेव्हा मकरंद बोलतो, आपल्याला जर डील फायनल करायची असेल तर त्याची मी 1 करोडच घेणार. त्याच्यापेक्षा 1 रुपया 1 पैसाही कमी घेणार नाही. विचार करा आणि कळवा मला. तसं हे पेपर मी त्यानंतरच देईल तुम्हाला. इकडे शुभा लोकांना विनवण्या करत असते की माझ्या मुलाला लागले, वाचवा. पण कोणी तिथे उभं राहायला तयार होत नसतं. इकडे सानू यशवंतकडे फोन मागत असते. तेव्हा यशवंत तिला सांगत असतो की नाही, लहान मुलांनी फोन नाही घ्यायचा. तेव्हा ती बोलते की माझ्या डॉलीचे मला फोटो काढायचे. तेव्हा यशवंत बोलतो, ठीक आहे, हे घे आणि काढ फोटो, आजीला सांगू नको. तेव्हा यशवंत बोलतो, मी यशवंत बोलतो सानूला की मी नाना आजोबांकडे जाऊन येऊ, तू पण येतेस माझ्याबरोबर. तेव्हा यशवंत तिकडे जातो. इकडे शुभा समीरला सांगत असते की समीर, काळजी नको करू, मी आहे, तुझी आई आहे इथे, थांब मी घरी फोन करते. तेव्हा शुभा घरी फोन करते पण सानू उचलते. शुभा विचारत असते की कोणी आहे का घरी. तेव्हा सानूला विचारते की स्वीटी काकू, तुझी आई कोणी आहे का घरी. तेवढ्यात शुभा खाली फोन ठेवून समीरला सावरत असते. तेव्हा शुभा फोन तसंच खाली ठेवून इकडे तिकडे गाड्यांना हात देत असते. तेव्हा शुभाला एक हातगाडी दिसते. त्या हातगाडीत शुभा हातगाडीकडे जाते. तिथल्या वस्तू सगळे फेकते आणि ती हातगाडी समीरकडे घेऊन येते आणि समीरला उठवून तिच्यावर बसवते. इकडे स्वीटी किचनमध्ये स्वयंपाक बनत असते. तेवढं तिथे सीमा येते आणि स्वीटीशी वाद घालत असते. आई कुठे गेली आहे असं तसं विचारत असते. बाजूला हो, मला काढा बनवायचा आहे. सीमा सांगत असे, डोकं दुखतंय माझं, एक तर दिवसभर फिरायचं, त्यात एवढं ऊन, कशाला गेलो बोरथळला, असं झालंय मला आणि तब्येतीवर परिणाम करून घेतला. तेवढ्यात किचनमध्ये सानू येते आणि बोलते, मम्मा आजी रडते. तेव्हा स्वीटी आणि सीमा धावत जातात. इकडे शुभा हातगाडी घेऊन समीरला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असते. शुभा समीरला नेत असताना तिचा हातगाडीवरून हात सुटतो आणि ती खाली पडते. खाली पडल्यावर बघते तर काय, समीरची हातगाडी ऑटोमॅटिक पुढे सरकत जाते आणि तिकडे एक गाडी येते. ती गाडी समीरच्या हातगाडीला धडकणार. तेवढ्यात सीमा तेवढ्या शुभा घाई उठते आणि ती हातगाडी मागे खेचते. शुभा समीरला बोलत असते की समीर बाळा, तू काळजी करू नकोस, मी तुला काही होऊ देणार नाही. आलं हॉस्पिटल जवळ आलं. शुभा समीरला हॉस्पिटल पर्यंत घेऊन येते. इकडे नारडा शुभाकडनं चोरलेली बॅग बघून म्हणत असतो, शाब्बास घमंडे, अगदी अचूक काम केले तुमच्या माणसांनी. ती बॅग त्या गुंडांसमोर ठेवतो आणि बोलतो, उचला ते पैसे आणि निघा. तेव्हा घमंडे शंकेने बघतो. तेव्हा नारडा बोलतो त्या गुंडांना, अहो तुमचेच ते, घ्या घ्या. तेव्हा तो गुंड थँक्यू म्हणून ती बॅग घेऊन जातो. तेव्हा इकडे शुभाला रिसेप्शनिस्ट आडवत असते आणि बोलते, काही फॉर्म असतील ते तुम्हाला भरावं लागतील. तेव्हा शुभा बोलत असते की अहो माझा मुलगा आहे, मला आज जाऊ द्या. तेव्हा ती बोलते की नाही, काही रूल्स असतात ते आपल्याला फॉलो करावं लागतील. तेव्हा डॉक्टर पण बोलतात की प्लीज रिलॅक्स, आम्ही तुमच्या मुलावर योग्य उपचार करू, पण काही फॉर्मॅलिटीज आम्हाला पूर्ण कराव्या लागतात. तेव्हा शुभा तिथे बसून फॉर्म भरवून घेते. इकडे घमंडे नारडाला बोलतो, सर तुम्ही सगळे पैसे देऊन टाकले, ते पण एवढ्या छोट्याशा कामासाठी. तेव्हा नारडा बोलतो, काम छोटा असो या मोठा असो, पण आपल्यासाठी रिस्क घेणारीच माणसं खरी असतात. तेव्हा घमंडे बोलतो, ते पण 5 लाख? सर मला वाटलं होतं सीमा किल्लेदारने केलेल्या नुकसान भरपाई तुम्ही यातून करून घेणार,
तेव्हा नारडा बोलतो, मूर्ख आहेत का घमंडे, ती रक्कम त्यांनी फेडायची ना, त्यांच्या घरी 5-10 लाखाची चोरी करणारा चिरकुट चोर नाहीये मी. तेव्हा घमंडे बोलतो, हो सर मान्य आहे मला, पण आता तर सीमा आणि मकरंद किल्लेदार दोघंही आपल्या गळाला लागले. त्या बोरथरच्या घराचे पेपरही साईन होऊन येतील. मग हे तुम्ही पैशासाठी नाही केलं तर कशासाठी केलं सर? तेव्हा ती रिसेप्शनिस्ट येऊन शुभाला पेपरवर साईन करायला लावते. तेवढ्यात शुभा बोलते, अहो माझे मिस्टर आत्ताच येतील, त्यांनी केली तर चालेल का साईन? तेव्हा ती रिसेप्शनिस्ट बोलते, बघा ही तर पोलीस केस आहे, त्यामुळे तुम्ही आता इथे अवेलेबल आहात तर तुम्हीच साईन करा, उशीर करू नका, नाहीतर तुमच्या पेशंटला असंच प्रथम उपचार करून घेऊन जा. तेव्हा शुभा त्या फॉर्मवर साईन करते. तेवढ्यात तिथे यशवंत, सीमा आणि स्वीटी येते. शुभा यशवंतच्या गळ्यात पडून रडायला लागते. तेव्हा ते सगळे समीरला विचारत असतात. तेव्हा यशवंत बोलतो, शुभा आता मी आलोय ना, काळजी करू नकोस, काय झालं ते सांग. तेव्हा शुभा झालेला सगळा प्रकार त्यांना सांगत असते आणि शुभा सांगून रडायला लागते. तेव्हा यशवंत बोलतो, शुभा काळजी करू नकोस, आता आम्ही आहोत ना, सगळं काही नीट होईल. तेव्हा इकडे नारडा घमंडेला बोलत असतो की माझा प्लॅन वेगळाच आहे घमंडे, ते बोरथळचं घर चिंचोके आहेत, मला हिरा पाहिजे, आणि तो हिरा म्हणजे किल्लेदारांची मुंबईमधली जागा. कुठलाही किल्लेदार उडू पाहतो दिसलं की त्याचे पंखच छाटून टाकणार मी. एक दिवस सगळे किल्लेदार माझ्या समोर गुडघ्यावर आले पाहिजे, तेव्हा चिंचोक्यांच्या भावात मुंबईची जागा पदरात पाडून घेईल मी. या 5 लाखांच्या बळावर समीर किल्लेदार भविष्याची स्वप्न बघत होता ना, आता त्याची सगळी स्वप्न कचऱ्याच्या पेटीत फेकली मी. इकडे डॉक्टर येतात. तेव्हा शुभान ते सगळे डॉक्टरांकडे धावत जातात आणि विचारतात की कसा आहे समीर, बरा आहे ना तो आता? तेव्हा डॉक्टर बोलतात की तुमच्या मुलाला फारशी इंटरनल इंजुरी झाली नाहीये, पण रक्तस्राव मात्र बराच झालाय, त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला ब्लड डोनर शोधावा लागेल. तेव्हा सीमा बोलते, काय अहो हे हॉस्पिटल आहे ना, मग पेशंटला द्यायला तुमच्याकडे ब्लड नाही आहे? तेव्हा डॉक्टर बोलतात, मॅडम ऐकून तरी घ्या, पेशंटचा रक्तगट RH निगेटिव्ह आहे, म्हणजे अतिशय दुर्मिळ रक्तगट आहे. तेव्हा शुभा बोलते, हो माहिती आहे डॉक्टर. तेव्हा डॉक्टर बोलतात, या क्षणी आमच्याकडे तो रक्तगृह नाही आहे. तेव्हा सीमा बोलते, मग काय करायचं डॉक्टर? तेव्हा डॉक्टर बोलतात की तुम्ही पेशंटला लवकरात लवकर हा रक्तगट भेटेल याची सोय करा, अन्यथा पेशंटची कंडिशन सिरियस होऊ शकते. इकडे मकरंद नारडाच्या ऑफिसमध्ये येतो आणि बघतो कोणीच नसतं. तेव्हा बोलतो की कुठे गेला हा? तेवढ्यात घमंडे तिथून खालून उठतो आणि बोलतो, झाले का सया? तेव्हा मकरंद बोलतो, थोडा वेळ द्या तुम्ही मला. तेव्हा तो बोलतो, मी काय म्हणतो, मिस्टर नारडांशी जरा बोलून बघा ना, ही सही दादाची नाही घेतली तर चालणार नाही का? त्याशिवाय ही बिग डील होऊ शकते का? तेव्हा घमंडे बोलतो, नाही सर. तेव्हा मकरंद बोलतो, मला एक गोष्ट कळत नाही, पहिले आईबाबांच्या सह्या घ्यायला लावल्या तर त्या घेतल्या, त्यानंतर दादाचीही सही हवी आहे तुम्हाला, मग ही गोष्ट एवढी महत्त्वाची होती तर आधीच का नाही सांगितली? तेव्हा घमंडे बोलतो, साहेब आता लागणार तर लागणारच ना, कसं आहे ती तुमची वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे, आता सगळ्या हिस्सेदारांच्या सह्या झाल्याशिवाय ही डील पुढे जाऊ शकत नाही. तेव्हा मकरंद बोलतो, थोडा वेळ द्या, मी बघतो काहीतरी. मकरंद जायला निघतो. तेव्हा घमंडे बोलतो, बरं साहेब तुम्ही हॉस्पिटलला जाऊन आलात का? तेव्हा घमंडे बोलतो, तुम्हाला नाही माहिती? तेव्हा मकरंद बोलतो, का? तेव्हा घमंडे बोलतो, साहेब मला असं कळालंय की तुमच्या भावाला हॉस्पिटलमध्ये नेलंय. तेव्हा इकडे शुभा डॉक्टरांना बोलत असते की तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही रक्ताची सोय करू. तेव्हा सीमा बोलते, आई अहो कुठून आणणार रक्त, तेही एवढ्या कमी वेळात? तेव्हा स्वीटी बोलते, ऐसा करते ग्रुपवर मेसेज डालते. तेव्हा सीमा बोलते, रोज 100 मेसेज येत असतात ग्रुपवर, कोणी सिरियसली घेत नाही, आणि त्यांचं उत्तर येईपर्यंत आपण असं स्वस्त बसून राहायचं? तेव्हा शुभा बोलते, अगं तुम्ही थांबा, अहो पटकन भाऊंना फोन करा. तेव्हा सीमा बोलते, भाऊंना अशा रिकामटेकड्या ना फोन करून वेळ वाया घालवायची गरज नाही आहे आई. तेव्हा यशवंत बोलतो, सीमा. तेव्हा शुभा बोलते, अहो हॉस्पिटल हे. तेव्हा यशवंत बोलतो, मग सीमा तिला सांग, भाऊंना वाटेल तसं बोलते ती. तेव्हा शुभा बोलते, समीर नवरा आहे त्याच्या नवरा अशा अवस्थेत असताना तिची काळजीपोटी चिडचिड होणारच ना. तेव्हा शुभा बोलते, हे बघ सीमा ऐक, आत्ता या क्षणी ना आपल्याला भाऊच मदत करू शकतात. तेव्हा स्वीटी बोलते, वो केस आहे. तेव्हा शुभा बोलते, कारण की भाऊंचा आणि समीरचा रक्तगट एकच आहे. आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.